आता पुढचा प्रश्न बाकी त्यासाठी आता तुम्ही गायक स्वतः तिला भाव होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, आखी रात घ्या आणि उत्तर सापडा. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर असं आहे, ती तरुण आहे, वयात आली, तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, पण कामाची तृप्ती न झाल्यामुळं ती नपुसक राहणार आहे. म्हणून 7वा अध्याय सांगतोय, इच्छा ही कुमारी झाली, कामाची तारुण्य आहे. तरुण आहे, आता तिला बसला धोका. बस काय बरं, जा पटकन, जा पटकन, लांब जा, जाईपर्यंत कळली का ती बा? जोरात जा, जोरात. मम्मीला पिटाय का गेली मोमली मम्मी, लिंक तुटली का मला राहत नाही. इच्छा ही कुमारी झाली, कामात आता तिला बसला धोका. कोणाला? इच्छेला. कोणाकोण? कोणाकोण? मनाकोण. आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. धोका देत पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसला. आता पोरीनो, जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिलाच, देत नाही पोरं धोका, जर दिलाच तर तुम्ही सांगाल का मला? आईला सांगू शकत नाही, आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारं लागू देत नाही. मग तुम्ही सांगणार का? मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास. मैत्रिणीला, आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. हा सगळा तमाशा त्याला काही करत नाही. आता ही भोपाळी नावाची पोरगी जन्माला आली, ही तो दाखवून तुला काही काळजी करायचं नाही. आणि तिच्या बापानं तिचं लग्न जमावलं आणि लग्न दिलं गावातच, आणि त्या गावातल्या नवरदेवाचं नाव आहे काम. काम. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला, शरीरात काम तयार झाला का तो पहिल्यांदा डोळ्या वाट बाहेर येतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही, ते पाप मनाकडे जातं, आणि मनात डोळा एकत्र आला का 10 इंद्रियांना खवळून देतो, आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा कधी कधी बर्बाद होतो. हा प्रश्न 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं देवाला विचारला आहे. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी हिडेवाडी का वागतात? देवाने उत्तर दिले, ओवी ऐका. ज्ञाने विन नासले बुद्धी भेदास. ज्ञानोबांच्या ज्ञानाचा यांना अंका झाला, यांची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि याला 2ऱ्या अध्यायात उत्तर दिलंय, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवी इतकी सुंदर आहे, हे इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, ठरले न तरती विषय शिंदो. म्हणून 10वा अध्याय म्हणतोय, विषय विषयाचा परिपाडू. लिंक कोणाकडे घ्या ना, कोणत्या देतो कुणीकडे बी. आणि तो काम नावाचा नवरा भूपाळी नावाच्या मुलीला शरीरामध्ये करून दिला. आणि कामाला 7 गोष्टी आहे का? कामाला वय नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली, गैर नाही. आपली लोक त्याला हसतात, मूर्ख आहेत लोक.
करू द्या, तो फक्त वयानं जमला. परत ऐका नीट, परत ऐका नीट. कामाला वय नाही. 7 वाक्य ऐका. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नातं नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आणि तो काम नावाचा नवरा गोपाली नावाच्या मुलीला शरीरात करून दिला आणि दिल्यावर त्या कामानं पहिली धडक मारली. धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, मारिले शंकरा, मारिले शंकरा, मारिले शंकरा.
नावाचा नवरा आहे. आकर्षित नवरा झाला. आता त्या का तो काम नावा मोबाईल मध्ये गेले तो काम नावाचा नवरा आहे. आणि आज उभ्याच्या त्याला कोणी सपोर्ट. आता त्या काम नावाच्या नवरीची आई हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना बडाला काही गड्यानं वासना ते मरणाशी मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो